श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 729. आपण सुतीक्ष्णाचं हे चरित्र गेल्या कथाप्रवाहापासून ऐकावयास सुरुवात केली. प्रभू रामचंद्र शरभंज ऋषींच्या आश्रमातून त्यांनी देहत्याग केल्याच्या पश्चात पुढे वनात निघालेले आहेत. अनेक साधू संतांची त्यांची भेट होतीये. प्रभू रामचंद्राने इतस्तः विखरून पडलेल्या या अस्थींकडे पाहून संतांना पृच्छा केली की या अस्थी कोणाच्या आहेत. जेव्हा प्रभू रामचंद्रांना सांगण्यात आलं की या सर्व संत मुनी तपस्वींच्या अस्थी आहेत ज्यांचा राक्षसांनी वध केला, दया सिंधू प्रभू रामचंद्रांनी हात उंचावून प्रतिज्ञा केली की मी या पृथ्वीला राक्षस विरहित करून घेईन. तत्पश्चात प्रभू रामचंद्रांचा हा वनवासाचा प्रवास सुरू होतो आणि प्रभू रामचंद्र एका आश्रमाच्या दिशेने जाऊ लागतात. तो कोणाचा आश्रम आहे? गोस्वामीजी सांगतात की मुनी अगस्तिकर शिष्य सुजाना नाम सुतीक्षण रती भगवाना. सुतीक्ष्णाचं हे चरित्र गोस्वामीजी आम्हाला सांगायला सुरुवात करतात, जे अगस्ती मुनींचे शिष्य आहेत, जे अत्यंत सुजाण आहेत. त्या सुजाण शब्दाचा देखील आपण अर्थ बघितला. आणि अशा भगवतपदी प्रेम असलेल्या सुतीक्ष्णांना जेव्हा कळालं की प्रभू रामचंद्रांची स्वारी या वनामध्ये आलेली आहे, तेव्हा त्यांची अवस्था कशी झाली? करत मनोरथ आतुर धावा. मनामध्ये इच्छा झालेली आहे की भगवंताचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी क्षणामध्ये ते धावत सुटलेले आहेत. परंतु मनामध्ये विचार करतायत की आपल्याला प्रभू रामचंद्रांची भेट होऊ शकेल. हे विधी दीन बंधु रघुराया मोसे सठपर करियही दाया. माझ्यावरती प्रभू रामचंद्र दया करतील, मला दर्शन देतील. सज्जनो, काल आपण इथपर्यंतचा कथाभाग चिंतनामध्ये घेतला होता आणि आज चौपायांचं गायन नाही, त्यामुळं आपण यातील जास्तीत जास्त कथाविस्तार आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. सुतीक्ष्णजी अशा रीतीने प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अत्यंत अधीर झालेले आहेत. परंतु मनामध्ये कुठेतरी एक संशय आहे स्वतःच्या विषयी. काय संशय आहे तो? सुतीक्ष्ण विचार करतायत. सहित अनुज मोही राम गोसाई मिलियही सेवक की नाही. प्रभू रामचंद्रजी आपले छोटे भाऊ लक्ष्मणजी यांच्या समवेत मला त्यांच्या एका निज सेवकासारखे भेटतील का? बघा, भगवंताची कृपा दृष्टी देखील आपल्यावरती पडली तरी आपलं खूप मोठं काम होऊन जातं. प्रत्येक वेळेलाच संतांनी किंवा भगवंतांनी अगदी आपलं म्हटलं पाहिजे, हे प्रत्येक जीवाची अपेक्षा खरं तर निरर्थक आहे. एक सुंदर शेर आहे, वो पलखे उठाए वो पलखे झुकाए, जो समझे वह जाने यही गुफ्तगू है. एखाद्या संताच्या दारामध्ये आपण जावं आणि त्याची दृष्टी आपल्यावरती पडावी. यापेक्षा अजूनही सद्भाग्य तरी काय? परंतु जर सद्भाग्याच्या काही चढत्या पायऱ्या केल्या गेल्या तर त्यामधली सर्वोत्तम पायरी हीच आहे की त्या सत्पुरुषाने, त्या भगवंताने त्या जीवाला आपलं म्हणावं. विभीषणाला देखील भगवंताने पहिल्या भेटीत आपलं म्हटलं. निज जन जानी ताही अपनावा, प्रभू स्वभाव कपी कुल मन भावा. या विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी आपलं निज दासत्व क्षणामध्ये दिलेलं आहे आणि तेच सुग्रीवाला
आपला सखा म्हटलेलं आहे, परंतु त्याला हे सद्भाग्य, त्याला हे सौभाग्य मिळू शकलं नाही जे विभीषणाला प्राप्त झालं. अंगद देखील प्रभू रामचंद्रांच्या अगदी जवळ आहे. उत्तरकांडामध्ये जेव्हा सर्वांना निरोप देण्याची वेळ येते तेव्हा अंगद ढसाढसा रडू लागतो की मला प्रभू तुमच्याशिवाय कोणी नाही हो, मला नका सोडू. परंतु प्रभू रामचंद्र त्याची समजूत घालून त्याला देखील परत पाठवतात. अंगद शेवटपर्यंत सीमारेषेच्या अयोध्येला जाऊस तर मागं वळून वळून पाहतोय की न जाणे कधी आपल्याला प्रभू रामचंद्र कदाचित परत बोलवून घेतील. हे सर्व पूर्वसंचित आहे. ये कर्म के है फैसले, ये नसीब की बात है. कोणाला कधी भगवंताने आपलं म्हणावं हा निर्णय सर्वस्व भगवंताचा आहे. जीव केवळ आपल्या या जन्माची तपस्या, या जन्माचं साधन जाणत असतो आणि त्याला असं वाटत असतं की अरे आपण तर एवढी तपश्चर्या केली, एवढं साधन केलं, भगवंताने आपल्यापेक्षा इतरांना जवळ केलं, परंतु आपल्याला मात्र त्यांनी जवळ केलं नाही. मी आपल्याला पूज्य ब्रह्मानंद महाराजांची ती गोष्ट सांगायचोच की आप्पासाहेब भडगावकरांना देखील मनामध्ये हा थोडासा किंतु असायचा की ब्रह्मानंद महाराज इतक्या उशिरा महाराजांच्या जवळ आले, परंतु थेट महाराजांच्या हृदयामध्ये त्यांना स्थान मिळालं. आणि यावरती ब्रह्मानंद महाराजांनी एका संध्याकाळी याच संवादाची री ओढत आप्पासाहेबांना काय म्हटलं की कंदिलाची वात थोडी मोठी करा. आपल्याच हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत. जेवढी उत्कटता आहे, जेवढं समर्पण आहे, आणि हो तो व्यवहार अत्यंत शुद्ध पाहिजे बरं का, कणभर देखील त्यामध्ये लबाडी नसली पाहिजे, तरच भगवंत तुम्हाला त्या शुद्ध अंतःकरणाच्या आधाराने, त्या समर्पण भावनेतून स्वीकारत असतो. आणि कदाचित आम्ही भगवंताला केलेल्या साधनेच्या आधाराने प्रभावित करू इच्छित आहे की मी एवढं साधन केलं, माझ्याकडून एवढी तपस्या झाली, मी तुझा एवढा जप केला. श्री महाराजांच्याकडे देखील काही लोक यायची ना की महाराज आपण म्हणाला होता की 13 कोटी जप करा, मी 13 कोटी जप केला, मला रामाचं दर्शन झालं नाही, काय कारण आहे? महाराज म्हणाले अहो तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर सामावलंय. हा मीपणा, हे माझं पण, हे ठेवून तुम्ही कितीही जरी साधन केलं सज्जनो, तरी बऱ्याचदा ते साधन भगवंताच्या दारामध्ये उभं राहू शकत नाही. आणि त्यामुळे जर कुठली गोष्ट आपल्याला अत्यंत विवेकाने आपल्या जीवनातून त्यागायची असेल तर आपल्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे. अन्यथा या अहंकाराच्या आधाराने केलेली सर्व साधना कित्येकदा आपल्या अहंकाराला खतपाणी घालण्यामध्येच वापरली जाते. आणि त्यामुळं सुतीक्ष्ण देखील आपल्या मनामध्ये तोच विचार करतोय की आपल्याकडे नेमकं असं काय साधन आहे, आपण काय केलंय. नाही सत्संग जोग जप जागा, नाही दृढ चरण कमल अनुरागा. मी कधी सत्संग केला नाही, मी कधी नीट योग केला नाही, जप केला नाही, यज्ञ केला नाही, तसंच ईश्वरचरणी माझा दृढ अनुग्रह देखील, अनुरागही नाही. आपल्या अंतःकरणामध्ये नेमकं काय आहे? माझ्या मनामध्ये ना भक्ती आहे, ना वैराग्य आहे, ना ज्ञान आहे, काहीच नाही. मी संपूर्णपणे असा साधन विरहित मनुष्य. सज्जनो, आपण शरभंज ऋषींच्या चरित्रामध्ये देखील साधन विरहित या शब्दाचा अर्थ बघितलाच, अत्यंत विस्तारपूर्वक आपण तिथं बघितला. इथं त्याच गोष्टीची सुतीक्ष्ण देखील आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणे स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरून परीक्षा पाहतोय. इथं आपल्यासारख्या सांसारिकांना, सामान्य जीवांना प्रश्न पडेल की अरे जर मग तुम्ही वनामध्ये राहून भक्ती नाही केली, वैराग्य नाही घेतलं, सत्संग योग जप यज्ञ काहीच नाही केलं, तर मग आपण वनामध्ये काय करत होता? अरण्यामध्ये आपण नेमकं काय केलं? मग
सज्जनो, या अरण्याची जी साधना मी आपणास सांगतो, जी साक्षी भावनेने एका जीवाने आपल्या हृदयात करणं अपेक्षित आहे, त्यामध्ये असलेला हा 100% प्रामाणिकपणा जणू काही सुतीक्ष्ण आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःला सांगत आहे. समर्थांचा एक श्लोक आहे, नभे कर्मना धर्मना योग काही, नभे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बघा सज्जनो, हे आपण जे चरित्र अभ्यासत आहोत हे त्रेतायुगातलं चरित्र आहे, जिथं साधन शुचिता ही परमोच्च पातळीवरती होते. प्रत्येक गोष्ट अत्यंत परिपूर्णतेने केली जायची. यज्ञ हेच या युगाचा खरा धर्म होता. आणि अशा यज्ञासाठी हे सर्व तपस्वी सर्व प्रकारच्या शुचितेच्या आधाराने हे कार्य पूर्ण करायचे. आता या त्रेतायुगापासून ही आपली काळ प्रवाहाची गंगा या कलियुगामध्ये येऊन थांबली आहे. बघा, आता एक घरातलंच उदाहरण आपण सर्वांनी काल गणेशाचं पार्थिव पूजन केलं, त्याची प्राणप्रतिष्ठा केली आहे. या कोरोनामुळे तर कोणी ब्राह्मण घरात बोलवून करता येणं शक्य नव्हतं. मी आपली सहज घरामध्ये असलेली पोथी किंवा जी सीडी असते त्याच्यावरून ऐकून पूजा करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि अनेक ठिकाणी ते गुरुजीच सांगायचे, बर बघा, हे जर नसेल तर अक्षदा वहा, ते जर नसेल अक्षदा वहा, पुढे चला. म्हणे आपण जे काही कर्म करतो, जी काही भगवंताची पूजा करतो, त्यामध्ये देखील आपल्याला किती समझोते करावे लागतात. मग आपण कुठल्या गोष्टीच्या आधाराने म्हणू शकतो की मी ते पूजेचं कर्म अत्यंत योग्य पद्धतीने केलं, 100% बरोबर केलं. जर आपण सर्व पूजेचे नियम शास्त्राप्रमाणे वाचून काढले तर सव्य अपसव्य आपल्याकडून किती वेळा घडतं हे आपलं आपण स्वतःला विचारावं. हे झालं कर्माचं गणित. आपल्या जीवनामधल्या धर्माचं देखील आपण गणित बघावं. धर्म जी ही जीवन जगण्याची पद्धत या शास्त्राने आपल्याला दिली, कळत न कळतपणे कायिक वाचिक मानसिक आपल्याकडून अनेक धर्म अपराध देखील घडत असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर असत्य कथन हे कुठल्याही धर्मामध्ये मान्यता प्राप्त नाही, तरी देखील कायिक वाचिक मानसिक पातळीवरती आपल्याकडून काही ना काहीतरी अपराध घडतच असतात. पतंजलींनी यमनियमामध्ये जे 5 अंग दिलेली आहेत, आम्ही देखील सर्वजण या नामाच्या आधाराने नामयोगीच होत आहोत. मग यमनियमामधल्या या 10 गोष्टींचं आमच्याकडून तंतोतंत पालन होतं का, याचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं काही वेळेला होतं, काही वेळेला होत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, नव्हे कर्मना धर्मना योग काही. आणि योगाची गोष्ट तर वेगळीच आहे. मी आपणास परवाच सांगितलं की ही एक केवळ शारीरिक कवायत नाही, कसरत नाही. हा योग मार्ग आहे जो पतंजलींसारख्या संतांनी आपल्याला अत्यंत विस्तारपूर्वक सांगितलेला आहे. त्यामधल्या कित्येक गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याच्या जवळपास देखील आपली अजूनही झेप जाऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे आपण कुठल्या साधनेचा अहंकार धरायचा. नवे भोगना त्यागना सांग पाही. भोगाची देखील अवस्था अशीच आहे की जग काय म्हणेल म्हणून मन दाबून ठेवणारे अनंत लोक आहेत. आणि ती गोष्ट घेत असताना देखील ती पुन्हा परत मिळेल न मिळेल याची तळमळ लागणारी देखील लोक भरपूर आहेत. त्यामुळे भोग देखील आम्ही पूर्णपणे त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देऊन घेऊ शकत नाही. त्यागाची गोष्ट देखील अशीच आहे की आपण घरी कामधेनू पुढे ताक मागे
अशा अवस्थेच्या आधाराने त्याग करत असतो. त्यामुळे आमच्याकडे असं नेमकं काय आहे, कुठल्या साधनेच्या आधाराने आम्ही या भगवंताला विकत घेऊ पाहत आहे. आणि ही प्रामाणिकता अरण्याच्या एकांतामध्ये आम्हाला शोधायची आहे. बघा की आहे माझा जप ठीक आहे, परंतु मी नाम घेतो, परंतु मी खरंच नामाबरोबर होतो का? या प्रामाणिकतेचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की नाही, जरी संतांच्या दारामध्ये कसंही घेतलेलं नाम ही त्याची किमान अर्हता असल्यामुळं संत ते स्वीकारतात, यात काही शंका नाही. परंतु ज्या नामाच्या आधाराने द्रौपदीने श्रीकृष्णाला बोलवलं, ज्या नामाच्या आधाराने गजेंद्राची हाक भगवंताला वैकुंठातून खेचून घेऊन आली, त्या नामाची उत्कटता, त्या नामाची परिपूर्णता आम्हाला आमच्या जीवनात अनुभवायची असेल तर आम्हाला एक गोष्ट निश्चित लक्षात यायला पाहिजे की आपण साधनेला परिपूर्णतेने न्याय नाही देऊ शकत, नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. आम्ही जे काही करतो सज्जनो, जे काही या भगवत प्राप्तीसाठी करतो, आमचं कर्म असू दे, धर्म असू दे, योग असू दे, काही असू दे, त्यामध्ये अनेक चुका आहेत. अहो, आपण एखादा स्वयंपाक जर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त झालं तरी खाऊ शकत नाही. तर मला सांगा, जर माझ्या या प्रत्येक क्रियेमध्ये एवढे दोष आहेत तर या साधन मार्गांच्या आधाराने त्या परिपूर्ण असलेल्या भगवंताला मी प्राप्त करून घेईन, हा माझा अहम नाही तर काय आहे हो? मग यातून दुसरी विचारधारा तुमच्या मनात अशी येईल की मग हे नकोच करायला ना, जर जमत नाही तर कशाला करायचं? सज्जनो, हा रियाज आहे, ही सरावाची गोष्ट आहे. आज कदाचित 100 पैकी माझ्याकडे केवळ 10 मार्क पडावेत एवढंच साधन शुद्धी आहे. हळूहळू प्रयत्नपूर्वक 15 करावी, 20 करावी. कदाचित या जन्मामध्ये आम्ही अर्ध्या टप्प्यावरती तरी जाऊ. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की नामामध्ये मन रमणं, नामामध्ये स्वतःला विसरून जाणं ही फार मोठी अवस्था आहे, परमोच्च अवस्था आहे. त्यामुळे सराव सोडू नका. श्री महाराज देखील म्हणतात ना की वैखरीचा अभ्यास सोडू नका, मी सांगतो तुम्हाला. परंतु साधन या शब्दालाच जर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने उच्चारण केलं तर साधन, ज्याच्यामुळं मला साधत नाही, हा देखील त्यामधून एक अर्थ निघू शकतो. आणि तोच अर्थ आम्हाला समजला पाहिजे की मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, परंतु हे प्रभो, माझ्या साधनेमध्ये अनंत दोष आहेत रे, अनंत दोष आहेत. आणि त्यामुळं ब्रह्मानंद महाराज मोक्षप्राप्तीच्या उत्तरार्धामध्ये सर्व काही केल्यानंतर म्हणतात की रामा, माझ्या इतका वाईट या जगामध्ये दुसरा कोणी नाही. ही कबुली आहे सज्जनो, ही एकांतिक प्रामाणिकता आहे स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिल्यानंतर. त्यामुळं आमचे जे चुकीचे निरर्थक अहंकार घेऊन आम्ही साधना करत असतो की माझा एक दिवस जप चुकला नाही, माझ्याकडून एक दिवस पूजा चुकली नाही, माझ्याकडून एक दिवस ही गोष्ट घडली नाही, असं झालं नाही. या सगळ्यांमध्ये कुठेतरी आमचा सुप्त अहंकारच आतमधून आम्हाला या भगवंतापासून दूर ठेवत असतो. नाही जमलं मला, नहीं सत्संग जोग जप जागा, नहीं दृढ चरण कमल अनुरागा. भगवंताच्या चरणांवरती प्रेम करता येणं हे आम्हाला काही क्षण जमतं, परंतु आमच्या मनाची अवस्था कशी आहे? एखाद्या माशीसारखी आहे जी एखाद्या मिठाईवरती देखील जाऊन बसते आणि बाहेर असलेल्या उकिरड्याच्या घाणीवरती देखील जाऊन बसताना तिला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही. त्याप्रमाणे मन कधी भगवंताच्या प्रेमाने अत्यंत ओथंबून जातं तर क्षणामध्ये पुन्हा विषयाकडे ओढलं जातं.
आणि त्यामुळं सुतीक्ष्णाने अत्यंत सुंदर शब्द वापरलाय, नाही दृढ चरण. ही दृढता नाही आमची. काही जरी झालं तरी तुझ्या चरणांपासून मी दूर जाणार नाही. हा अट्टहास नाही, हा दृढ निश्चय नाही आमच्या अंतरंगात. मग काय करायला पाहिजे? नेमकं साधनेचं कुठलं गणित आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे, की जेणेकरून आम्ही हे जे काही करत आहे त्यामधून आमच्या जीवनामध्ये कधीच अहमचा प्रवेश होणार नाही, कधीच या द्वैत बुद्धीचा प्रवेश होणार नाही. सज्जनो, त्याचं अत्यंत सुंदर सूत्र 9व्या अध्यायात भगवंत आपल्याला देतो. अनन्याश्चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां नित्यं भियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिंतयन्तो माय. अनन्यता हा शब्द या सर्व साधनांचा प्राण आहे. सत्संग कोणासाठी कोण करतंय, योग कोणासाठी कोण करतंय, जप कोणासाठी कोण करतंय, यज्ञ कोणासाठी कोण करतंय, या सगळ्यांचं उत्तर यजमान आणि कर्ता हा केवळ भगवंत आहे. या ठिकाणीच आमचं येऊन थांबलं पाहिजे. माऊली या अनन्यता या शब्दासाठी आम्हाला उदाहरण देते, की जसं आईच्या गर्भामध्ये असलेल्या बालकाला आई सोडून दुसरा कोणीच आधार नाही. त्याचं भोजन, त्याचं जीवन हे सर्व काही आईच आहे. जे आई खाईल तेच या बालकाला मिळेल. आई जसं ठेवेल तसंच ते बालक राहील. लेकराला तिच्याशिवाय दुसरी कुठली गतीच नाही. असं मला वाटतं की आम्हाला प्रभू रामचंद्राच्या गर्भातलं बालक होऊन जगता यायला पाहिजे. ही साधनेची अत्यंत निरागस अवस्था आहे. म्हणून श्री महाराज म्हणायचे की भगवंताकडं मूल होऊन जावं आपण. रामा, जप करून घेशील तूच करून घेशील रे. हा देह काय करणार? यामधून वाहणारं चैतन्य तुझंच आहे, करून घेणारा देखील तूच आहेस. ही अत्यंतिक शरणागतीची भावना ही आमच्या जीवनामधल्या या अहमच्या सूक्ष्मतेला खऱ्या अर्थाने आमच्या जीवनातून दूर करू शकेल. आणि सुतीक्ष्ण आपल्या अंतःकरणात खोल 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 जाऊन पाहतोय की मला नेमके कुठले आधार आहेत का, की त्या आधाराच्या आधाराने मी या भगवंताला विकत घेऊ शकेन. आणि त्याला लक्षात येतं की माझ्याकडे तर काहीच नाही, ना सत्संग आहे, ना जोग जग जाग, ना दृढ चरण कमल अनुराग, ना भक्ती, ना विरक्ती, ना ज्ञान, काही नाही. अरे मग तू कुठल्या आधारावरती चाललायस भगवंताकडं? तो तुला का दर्शन देईल बाळा? तेव्हा सुतीक्ष्णाच्या अंतरंगामध्ये तो अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःचा अभ्यास करत जातो आणि विचार करतो की यापैकी आपल्याकडून परिपूर्णतेने काहीच घडलं नाही, परंतु हो एक गोष्ट आहे, एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गतीन आन की. मला एकाच गोष्टीचा अत्यंत आधार वाटतोय आणि ही गोष्ट माझ्या प्रामाणिकतेने मी माझ्या हृदयामध्ये जाणतोय. ही अगदी 100% खरी आहे. दिनाचा दयाळू मनी आठवावा. माझ्या अंतरंगामध्ये मला एकच गोष्टीचा आधार वाटतो की त्या आधाराने भगवंत मला स्वीकारेल, आणि ती गोष्ट आहे एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गतीन आन की. ज्याला दुसऱ्या कोणाचा आधार नाही तोच त्यांना प्रिय होतो, तोच त्यांना प्रिय होतो. साकेतवासी पूज्य राजेश्वरानंद सरस्वती यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आमचे सुचिक आजही, आता त्यांचे गुरु जाऊन इतके दिवस होत आले तरी नित्य अश्रू गाळत त्यांच्या आठवणी मला पाठवत असतात. त्यांची एक अत्यंत सुंदर कथा आपल्यापैकी अनेकांना ऐकलेली आहे.
परंतु ही परत सांगणं गरजेचं वाटतं की एका गावामध्ये हा असाच एक भोला राम सारखा गृहस्थ असतो, ज्याला केवळ रामाचा आधार आहे. रामजी देखेंगे, जे काही करेल ते राम करेल, या भावनेमध्ये अखंड त्याच्या स्मरणात पहुडलेले. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असते. मुलगी छोटी वयात येते हळूहळू, आणि वडिलांच्या मागं मुलं म्हणतात, वडील आपल्या या कन्येचा विवाह केला पाहिजे, त्यासाठी सावकाराकडून थोडं कर्ज काढायचंय. शेत जमीन आपल्या नावावर आहे, तेव्हा आपण जाऊन सावकाराकडून कर्ज आणा. हा म्हणतो जशी रामाची इच्छा. आणि मग सावकाराकडे जातो. सावकार त्याच्या शेतीचे सगळे कागदपत्र आपल्याकडे घेतो. काय त्यांची जी असेल व्याजाची बोली त्याप्रमाणे कागद बनवतो, पैसे देतो. लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मुलं कष्ट करतात, घेतलेलं कर्ज सगळं उतरवून टाकतात. आणि सगळं कर्ज उतरवून झाल्यानंतर ते वडिलांना म्हणतात की आपले कागद सोडवून आणा. सावकाराकडे ते जातात. सावकाराच्या मनामध्ये खोट येते की अरे हा तर अंधश्रद्धाळू माणूस, अनपढ गवार, याला काही लिहिता वाचता येत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये रामाला काळजी, रामाला काळजी एवढंच म्हणत असतो. त्याच्या मनामध्ये खोटी येते आणि तो अर्धच कर्ज मिळालं आहे अशी पावती त्याला देतो. आणि नंतर पुन्हा पुढच्या पैशाचा तगादा लावायला लागतो. कोर्टामध्ये केस जाते. कोर्टामध्ये वकील, न्यायाधीश, सर्व मंडळींच्या समोर ह्याला विचारणा केली जाते की जेव्हा हा व्यवहार झाला, जेव्हा तुम्ही ते सर्व पैसे दिले, त्यावेळेला तिथं कोणी होतं का? हा म्हणे होते ना, रामजी होते. न्यायाधीशाला काही कळत नाही. ते म्हणतात कोण रामजी आहेत, त्यांच्या नावाने समन्स काढा, त्यांना बोलवा म्हणे इथं. बेलीफ ते घेऊन जातो समन्स, गावामध्ये फिरतो, कोण राम आहे, कोण राम आहे, कोणी उत्तर द्यायला तयार येत नाही. शेवटी एक मंदिर असतं रामाचं, तिथं जाऊन त्या पुजाऱ्याला सांगतो की रामाला कोर्टामध्ये बोलवलेलं आहे. आजोबा आपले निवांत रामाला काळजी म्हणून बसलेले. आणि एक दिवशी कोर्टामध्ये रामजी हाजीर हो, रामजी हाजीर हो असे 3 वेळा घोषणा होती. आणि 3ऱ्या घोषणेला प्रभू रामचंद्र वस्त्र बदलून कोर्टामध्ये येऊन हाजीर होतात. मायेचा प्रभाव असा असतो की कोणालाच कळत नाही की प्रभू रामचंद्र इथं आलेले आहेत. न्यायाधीश बसलेले आहेत. प्रभू रामचंद्र तिथं उभं राहून साक्ष देत आहेत आणि म्हणतात तुम्ही होता का? हो म्हणे मी होतो. म्हणे किती पैसे दिले? म्हणे एवढे पैसे दिले. मग म्हणे यांनी चिठ्ठी अर्धीच का दिली? नाही म्हणे अर्ध्या रकमेची चिठ्ठी त्यांनी बनवून ठेवलीये, या कोनाड्यामध्ये, या कप्प्यामध्ये त्यांनी ठेवलीये, ती घेऊन या. कोर्ट तसंच माणसाला कोणातरी पाठवतं, त्या कप्प्यामध्ये ती चिठ्ठी सापडते, ते घेऊन आणली जाते. आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी मध्ये न्यायाधीशाने जेव्हा या गोष्टीचा शोध घेतला की हा कोण रामजी होता, कोण रामजी होता, सगळीकडे गावामध्ये शोधतो. आणि मग त्याला अंतर्ज्ञानाने भगवंत सांगतात की मी स्वतः येऊन तिथं गेलो होतो. आणि हे ऐकल्यानंतर न्यायाधीशांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा लागतात. पूज्य राजेश्वरानंदजी म्हणतात की त्यांनी त्याच वेळेला आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांना एकाच गोष्टीचं दुःख आयुष्यभर लागून राहिलं की मी बसून राहिलो आणि राम उभा राहून तिथं साक्ष देत राहिला, मी यापुढे कधी बसणार नाही, नित्य रामासमोर उभं राहून भजन करत राहायचंय. सज्जनो, ज्या गोष्टी त्यांच्याच मुखातून ऐकल्या तर आनंद होईल, असं हे पूज्य राजेश्वरानंदांची अत्यंत मधाळ वाणी, अत्यंत सुंदर गायन. मी पामर काय त्यांच्या शब्दांना न्याय देणार, परंतु मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की रामावरती ज्याची अनन्यता असते, रामावरती ज्याचा अनन्य श्रद्धा भाव आहे, त्याच्यासाठी तो आहे.
आणि जोपर्यंत तुम्ही या अपूर्ण असलेल्या साधन मार्गाच्या आधाराने भगवंताला विकत घेण्याचा प्रयत्न कराल, तोपर्यंत भगवंत हा तुमच्यापासून 2 हात दूरच आहे. बघा, लक्ष्मणाने देखील काय केलं? जेव्हा रामाने त्याला सांगितलं की लक्ष्मणा येऊ नकोस तू माझ्या बरोबर वनात, अरे नरकात पडशील, अयोध्येला असा अनाथ ठेवून आलास तर. लक्ष्मण म्हणतो, अहो ते नरक स्वर्ग हे सगळं पंडित लोकांना सांगा, माझ्यासारख्या बालकाला काय सांगता? मी तर तुमच्या सावलीमध्ये राहणारा, मला तुमच्याशिवाय अस्तित्वच काय आहे. महाराजांच्या देखील चरित्रामध्ये त्यांनी जे गाव जेवण करण्याची जी शर्त ठेवलेली असते की काही विकत आणायचं नाही, आणि महाराज निश्चिंत बसलेले असतात 11 वाजेपर्यंत. लोक येऊन त्यांच्या समोर म्हणतात, महाराज सगळ्यांना तुम्ही भोजनाला बोलवलं पण अजूनही चुली पेटल्या नाहीत. महाराज म्हणतात, रामाला काळजी. आणि आलं अन्न, चुली पेटल्या गेल्या, गाव जेवण झालं. महाराज फक्त एकच म्हणाले की जो रामावरती अनन्य भाव ठेवतो त्याला रामाला पुरवठा करावाच लागतो, परंतु जर तुम्ही थोडी जरी लबाडी केली तर राम त्यामध्ये हात आखडता घेतो. आणि ती लबाडी आपण करतो हे ज्याला कळालं, अत्यंत प्रामाणिकपणे कळालं, तो अरण्यातल्या साधनेमध्ये आहे सज्जनो. आणि त्यामुळे सुतीक्ष्णाला भरोसा येतो की हो यही सुफल आज मम लोचन, देखी बदन पंकज भव मोचन. भगवंताच्या या वचनाच्या आधारानेच मला भरोसा आहे. तो आनंदमग्न होऊन मनातल्या मनात म्हणू लागला, आहा, भवबंध मुक्त करणाऱ्या प्रभूंच्या मुखारविंदांच्या दर्शनाने आज माझे नेत्र सफल होतील. कारण की ही एकच गोष्ट भगवंताला माझ्याकडे खेचून आणेल, याच गोष्टीचा त्यांना आधार वाटला आणि प्रामाणिकतेतून हा आनंद निर्माण झाला आहे. आणि म्हणून इथं महादेव देखील पार्वतीला म्हणतोय, निर्भर प्रेम मगन मुनी ज्ञानी, कही न जाई सो दसा भवानी. सज्जनो, हा जो परमानंद आहे आत्मसाक्षात्काराच्या, भगवंताच्या दर्शनाचा, भगवंत तर अजूनही समोर यायचा आहे, परंतु या अनन्य भावनेचं प्रामाणिक दर्शन सुतीक्ष्णाला आपल्या हृदयामध्ये झालं आणि त्यातून त्यांना या परमानंदाची प्राप्ती झाली. आता उद्या भगवंत त्यांच्या समोर येणार आहेत. त्या चरित्राचं गायन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये पाहूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.